आज खरं तर आजनवळे येथे आजनवळे बोरांडे या प्रकल्पाच्या आणि खरं तर मीटिंग होती आणि त्या मीटिंगच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातून आलेले सर्व अधिकारी मग प्रांत मॅडम असतील, तहसीलदार असतील, सगळ्या प्रकारचे अधिकारी त्या ठिकाणी मीटिंगला होते। पण त्या अधिकाऱ्यांचा मी खरं तर काका जाधव मी निषेध करतो की आमचा माणूस 6 दिवस झाला इथं उपोषणाला बसलाय। तुम्ही तिला मीटिंगसाठी तिकडं आजनवळ्याला आलात, तुम्हाला लाज नाही वाटली उपोषणकर्त्याला भेटायची? गाड्या लावायला जागा नव्हती, एवढं त्या ठिकाणी अधिकारी आले। अरे थोडीशी तरी जनाची मनाची लाज वाटली पाहिजे। आपण मीटिंग घेत आहे आणि मीटिंगसाठी पुण्यावरून आलात आणि आजनवळ्याला तुम्ही गेलात आणि इथं आमचा उपोषण करणारा आमचा मित्र सुरेश भाऊ तिथं आलाय। काय न्याय भेटला, काय गोष्ट झाली हे ऐकण्यासाठी बिचारा उपोषण सोडून त्या ठिकाणी ते आले। पण तिकडनं आल्याच्या नंतर परत उपोषणाला बसले, त्यांना सलाम लावली। पण मी या अधिकाऱ्यांचा निषेध करतो, थोडीशी तरी जनाची नाही तर मनाची यांना लाज वाटली पाहिजे। पत्रकार मित्रांनो, आज साधी गोष्ट आहे, 6 दिवस झाले बिनआनापणाचा हा माणूस आदिवासी बांधवांसाठी उपोषण करतोय। उद्याला आमचं आंदोलन आहे, आम्ही त्या ठिकाणी घोषणा केली आणि त्या ठिकाणी मीटिंग झाल्याच्या नंतर त्या खरं तर अधिकाऱ्याने या ठिकाणी यायला पाहिजे होता। मी त्यांचा जाहीरपणे निषेध करतोय। ते असतील मोठमोठे अधिकारी, आम्हाला काय नाही पडलं। प्रांत मॅडमचंच होतं आणि तहसीलदारचं काम होतं विचारपूस करणं। 6 दिवस झाला माणूस उपोषणाला बसला, त्याची तब्येत कशी आहे, त्याचं काय होणार आहे? उद्याला जर या माणसाच्या जीवाला काही कमी सरळ झाला तर या अधिकाऱ्यांची आम्ही सुटका करणार नाही। कारण तुम्ही एवढे बेधडकपणे या ठिकाणी गाड्या केल्या, तुमच्या समोरून गाड्या जातात आणि तुम्ही उपोषणाला भेट देत नाही। ही शिवरायाची जन्मभूमी आहे, शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे। थोडा खरं तर या जन्मभूमीमध्ये तुम्हाला थोडीशी जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे, असं मी या ठिकाणी तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं आणि जुन्नर तालुक्याच्या वतीनं मी अधिकाऱ्यांचा निषेध करतो। अशी कुणावर वेळ येऊ, हा प्रसंग कुणावर येऊ। आज सुरेश भाऊ स्वतःसाठी बसलेत का? हा प्रकल्प होऊ नये म्हणून, या आजाराची हक्कलपट्टी करावा म्हणून त्याने आजचा 6वा दिवस आहे। सुरेश भाऊ घाबरायचं नाही, उद्याचं आंदोलन नुसतं आंदोलन नाही, उद्या 15 ऑगस्ट झाल्याच्या नंतर धरपकड मोर्चा काढले जाणार आहेत। धरपकड मोर्चा म्हणजे काय? खाली डोक्यावर पाय, खाली डोक्यावर पाय, खाली डोक्यावर पाय। उद्याचं आंदोलन झाल्याच्या नंतर 17 तारखेला आमचं पुण्याला आंदोलन आहे। हे आंदोलन आता थांबणार नाही। आपण 15 ऑगस्ट म्हणजे आंबेडकर साहेब स्वतंत्रता दिवस आहे, स्वतंत्रता दिवस आपण 15 ऑगस्ट निवडलाय। देशाला जगाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये इथं आमच्या भाऊखंडी धरणं, आमच्या भाऊखंडी प्रकल्प, आम्हाला 6 दिवस उपोषण, आम्हाला आंदोलन, ही बाब अत्यंत गंभीर आहे। पत्रकार मित्रांनो, मला या ठिकाणी त्यांना परत त्या अधिकाऱ्यांना सुनवायचंय। एवढे पायलीचे 50 अधिकारी तिथे आले, त्यातला एक पण अधिकारी सुरेश भाऊला माझ्या भेटायला साधी विचारपूस सुद्धा नाही केली। म्हणजे किती धाडस आहे, किती अधिकाऱ्यांची जाड कातडी आहेत। 2-2 गाड्या पिंजऱ्याच्या, अरे मीटिंगला 2 गाड्या पिंजऱ्याच्या, आम्ही काय दहशतवादी आहेत? अरे काय चाललंय तुमचं? कशासाठी 2 पिंजऱ्याच्या गाड्या? आणि म्हणून या ठिकाणी आता मी सर्व समाज बांधवांना, तमाम जुन्नर तालुक्यातील जनतेला, पुणे जिल्ह्यातील जनतेला, ठाणे जिल्ह्यातील जनतेला, आजनवळे बोरांडे, खरं तर बोरांडेची मंडळी कोकणातून उद्या बऱ्याचशा 5-25 गाड्या येणार आहेत। प्रत्येक माणसाने आपला जुन्नर तालुक्याचा स्वाभिमान जपा, शिवरायाच्या भूमीचा स्वाभिमान जपा आणि मोठ्या प्रमाणामध्ये उद्याचा रस्ता रोको आंदोलन तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी करायचंय। सुरेश भाऊची तब्येत खालावले, आजचा 6वा दिवस आहे। सुरेश भाऊची मुलं लहान लहान आहेत, सुरेश भाऊच्या सासऱ्यांचं निधन झालंय। एवढं दुःख असताना सुद्धा सुरेश भाऊ तुम्ही आज या ठिकाणी उपोषणाला ठाम आहेत आणि त्या मीटिंगमध्ये येऊन सांगितलं का मी माझ्या उपोषणाला ठाम आहे। एक स्वाभिमान आहे सुरेश भाऊ, आणि म्हणून तुम्ही एकटे नाही, तुम्ही उद्याला बघा कसं पेटतं रान,
कसा पेटतोय तालुका, कसा पेटतोय जिल्हा, हे तुम्ही बघत राहा. अजिबात खसायचं नाही. हे तमाम सर्वसामान्य जनता, या प्रकल्पामध्ये बाधित झालेला शेतकरी तुमच्या पाठीशी आहे. अत्यंत ही निंदनीय गोष्ट आहे. शिवरायाच्या भूमीला ही न शोभणारी गोष्ट आहे. शिवरायाच्या पायथ्याची, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पायथ्याची हा माझा मित्र खरं तर या ठिकाणी आमरण उपोषण करतोय. आणि ते उपोषण कधी सुरू केलंय? 9 ऑगस्टला, जागतिक दिन. ज्या देशामध्ये जे जागतिक दिन आहे आदिवासी समाजाचं, त्या जागतिक दिनाशी त्यांनी उपोषण सुरू केलंय. आणि आपण आंदोलन कधी करतोय? 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट म्हणजे काय? स्वातंत्र्य मिळालं म्हणतो आपण. अरे कुठंही स्वातंत्र्य, कुठंही स्वातंत्र्य, कुठं गरिबांना न्याय आहे. आणि आंदोलनाचं टायमिंग काय आहे? 12 वाजता आंदोलन सुरू करणार आहेत. या अदानीची 12 वाजवायच्या 12, म्हणून टायमिंग आहे 12. आणि 15 ऑगस्टचा आपण 11च्या आत सर्वांनी 15 ऑगस्टचा कार्यक्रम उरकून घ्या. आणि वेळेत तिथं 12 वाजता या. त्या ठिकाणी काय व्हायचं ते होऊ द्या. तिथं आपण मागत सरायचं नाही. कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही. त्या ठिकाणी मी खरं तर सर्व समाज बांधवांना धन्यवाद देतो. 1000-500 हजारोंच्या संख्येने मुसळधार पावसामध्ये लोक त्या ठिकाणी जमली. ते आम्हाला म्हणले, आमचं म्हणणं ऐकून घ्या. त्यांनी काहीतरी आम्हाला पिक्चर दाखवा आणला होता. तो झाकून तुमचा पिक्चर कटलेरा दाखवायचा माहिती आम्हाला. कटलारा आणला हा पिक्चर, ठेवा तिकडं. तुम्ही आम्हाला प्रकल्पच वाहून द्यायचा नाही. तुमच्या माहिती ऐकायला आम्ही नाही आलो. तुमच्या माहितीची आम्हाला घेणारच नाही. तुमच्या माहितीचं आम्हाला देणारच नाही. आमचं म्हणणं काय आहे का हा प्रकल्प झालाच नाही पाहिजे, अशी आमची एकमुखाने मागणी. त्याच्यामुळं चर्चा नाही ना, काही नाही, अशा प्रकारचा जाहीर इशारा देतो. उद्याला 15 ऑगस्ट उरकून स्वातंत्र्याचा झेंडा वंदन करून सर्वांनी 12 वाजता मडपारगाव नगर कल्याण रोड हवे अडवायचंय आणि चक्का जाम करायचे. यासाठी सर्वांनी हजारोच्या संख्येने या अशी विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय.